गेले काही दिवस अजित पवारांचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांकडून जेव्हा जेव्हा धर्मांधारित वक्तव्य करण्यात आली, मतं मांडण्यात आली, त्यावेळी अजित पवारांनी आपलं परखड मत हे समोर येऊन मांडलंय आणि पुरोगामी भूमिकेला धरून राहण्याचा ते प्रयत्न करताना दिसलेत। मात्र महायुतीतल्या पक्षांची विचारधारेच्या पातळीवरून सुरू असलेली कसरत सुद्धा स्पष्टपणे दिसून आली। आता यातला पहिला मुद्दा जर सांगायचं झालं तर रिसेंटली जे झालं ते म्हणजे हिंदी भाषा सक्तीचं धोरण। भाजपसोबत गेल्यानंतर सुद्धा अजितदादांनी मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांची एक वेगळी प्रतिमा, प्रत्येक बाबतीत त्यांचा असलेला एक वेगळा बाणा आणि त्यांची जी पुरोगामी भूमिका आहे ती जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला। प्रत्येक निर्णय घेताना केवळ भाजपच्या सुरात सूर मिसळणं त्यांनी कायम टाळलंय। त्यांच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टीला त्यांनी कडाडून विरोध सुद्धा केलाय। विशेषतः महायुती सरकारमध्ये असताना त्यांनी उघडपणे हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्याला विरोध केला आणि याच मुद्द्यावरून महायुती सरकार अडचणीत सुद्धा आलं। मग अजितदादांनी विरोध करून हिंदी भाषा सक्तीचा GR सुद्धा राज्य सरकारला मागे घेण्यास भाग पडलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दुसरा मुद्दा म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेला विरोध। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही दिलेली घोषणा हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चेचा विषय ठरली होती। भाजपचे प्रमुख प्रचारक असलेल्या योगींनी महाराष्ट्रात सुद्धा विधानसभा निवडणुकावेळी हीच घोषणा त्यांच्या प्रचार सभांमधून दिली। योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेला महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी व्हायरल सुद्धा केलं। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबतची पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर करत विरोध दर्शवला। हिंदुत्ववादी विचार सातत्याने मांडणारे आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र योगींच्या सुरात सूर मिसळला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आता एक है तो सेफ है असा नारा दिला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र या विरोधात भूमिका घेतली। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अगदी बहरात आला असताना अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही, इतर राज्यांमध्ये ते चालू शकतं। महाराष्ट्रातील जनतेनं आजवर पुरोगामी पण जपलंय। महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे। बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथं येऊन वेगळी वक्तव्य करू नयेत, अशी स्पष्ट भूमिका सुद्धा अजित पवारांनी त्यावेळी बोलून दाखवली होती।